गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करा, एकनाथ शिंदेंचे महापालिकेंना कडक आदेश. भाजपच्या राष्ट्रीय आयटी सेल प्रमुखांना हटवलं, अमित मालवीय यांना पदावरून हटवण्यात आलं. दीपक म्हस्के यांचे आयटी सेल प्रमुख म्हणून निवड. जनगणनेतील ओबीसी कॉलमच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये आज दिल्लीत बैठक. नवनाथ वाघमारे पोलीस संरक्षणात फिरतोय, बीडमध्ये आणि राज्यात दंगली घडवायच्या आहेत का, गंगाधर काळकुटेंचा संताप. ठरवून दिलेल्या जागेतच व्यवसाय करा, अधिक जागा बळकावणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करा, आयुक्त अश्विनी भिडेंचे आदेश. साक्रीत घरकुल अनुदानासाठी लाच घेणारे अभियंता आणि ठेकेदार एसीबीच्या जाळ्यात, शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर. पालकमंत्र्यांचा ताफा रोखल्याने काँग्रेस नेत्यांसह 15 जणांवरती गुन्हा दाखल, शहीद स्मृती दिनाच्या दिवशीच राजकीय संघर्षाचा भडका. सांगलीतील वारणा धरण 94% भरलं, 5900 क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू. वाशिममध्ये बांधकाम पूर्ण होऊनही शेतकरी सिंचन विहिरीच्या अनुदानापासून वंचित, स्वतःच्या पैशातून विहिरी बांधणाऱ्या शेतकऱ्यांवर आर्थिक भार. वनोजा येथे विजेचा शॉक लागून शेतकऱ्यांचा मृत्यू, घटनेमुळे वनोजा गावात शोककळा, मधुकर भालेराव असं मृत शेतकऱ्याचं नाव. धवा गावाजवळील नदीवरील पुलात मोठ्या प्रमाणात कचरा, पुलाखाली साचलेल्या नदीच्या पाण्याचा प्रवाह अडकण्याची शक्यता. पाणी गळती, दूषित पाण्याची समस्या दूर करण्यासाठी मुंबई मनपाचं पाऊल, 244.49 कोटी रुपयांचा प्रकल्प हाती. कुलाबा नेव्हीनगर परिसरात नौदल जवानासह पत्नी आणि 2 मुलांचा मृत्यू, पत्नी आणि 2 महिन्यांच्या मुलाची गळा आवळून हत्या केल्याचा संशय. सांगलीत श्रावणात रंगला महिलांच्या पारंपरिक खेळांचा उत्सव, कुलस्वामिनी मंगला गौर ग्रुपचा उपक्रम. नंदुरबार जिल्ह्यात पावसाची मोठी तूट, विरचक धरणाच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ. कोल्हापुरातल्या रंकाळा परिसरातील अतिक्रमणे हटवण्यासाठी व्यापक मोहीम, महापालिका आयुक्तांचे आदेश. दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची श्रावण षष्ठी यात्रा, यात्रेला हजारो भाविकांची उपस्थिती, रात्रभर ज्योतिबाच्या नावानं चांग भलचा गजर. गोकुळ दूध संघ निवडणूक, औसाण्यातील 492 दूध संस्थांना मताधिकार, विभागीय उपनिबंधकांनाही केल्या 298 संस्था पात्र. कोल्हापुरातल्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मुश्रीफांची आढावा बैठक, येत्या महिन्याभरात विविध मंत्र्यांकडे बैठका लावणार, मंत्री मुश्रीफांचं वक्तव्य. अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातील भूसंपादनासाठी योग्य मोबदला दिला जाईल, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांचं वक्तव्य. आडाखेड चेकपोस्टवरील कारवाईच्या मागणीसाठी सोनवणेंचं उपोषण, प्रशासनाचे ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा. अमरावतीच्या मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू, महर्षी पब्लिक स्कूलमधील धक्कादायक घटना. रामदास आठवलेंनी गोसेखुर्द प्रकल्पाची केली पाहणी, धरणाची रचना, पाणी वितरण प्रणालीची माहिती घेतली. माग नदीतील सांडपाण्यामुळे गोसेखुर्द धरण प्रदूषित, उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल, न्यायालयाने स्वतःहून केली जनहित याचिका दाखल. 98% नियमांचे पालन करूनही मिठाईचे दुकान 34 दिवस बंद, एफडीएला मुंबई उच्च न्यायालयाचा 5 लाखांचा दंड. पाकिस्तान बांगलादेश पुन्हा भारतात सामील होतील, योगगुरू रामदेव बाबांचा आजम. 200 वर्षांपासूनचा पारंपरिक उत्सव, धामोरी येथे गणपती बाप्पांचे 1.5 दिवसांकरिता आगमन, पहिल्या पूजेचा अमोल वारघडे कुटुंबाला मान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.